उत्कृष्ट अशी कामगिरी करून या भारतीय वायुसेनेमध्ये तिचं सिलेक्शन किंवा निवड झालेली आहे. आपण सर्वांना ज्ञात आहे की संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीनं आपला भारत देश एक नंबरचा देश आहे. संपूर्ण देशाची जबाबदारी ज्या संरक्षण दलावर असते त्याच्यापैकी ही 3 दलं असतात. एक वायुसेना, एक आपली मिलिटरी आर्मी असते, एक नौदल असतं आणि एक सेना दल. तर या तिन्हीमध्ये सर्वोच्च असं समजलं जाणारं दल जे असेल तर ते वायुसेना. आणि वायुसेनेमध्ये तितक्याशा सहजासहजी एखादी व्यक्ती पात्र होणे शक्य नसते. त्याला खूप चिकाटी लागते, धाडस लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनत आणि कष्ट करावं लागतं. आपली सई सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी पहिलीपासूनच शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण तिचं उज्ज्वल यश पाहिलेलं आहे. अगदी पहिलीपासून तिने कधी पहिला नंबर सोडलेला नाही. प्रथम क्रमांकावर असणारी विद्यार्थिनी. प्राथमिक शिक्षण बेलोशी शाळेत, काटवली बेलोशी, त्याच्यानंतर हायस्कूलला दापोडी शाळेत गेली. तिथं सुद्धा तिनं आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. आणि त्याच्यानंतर मग 11वी-12वीचं शिक्षण तिनं YC कॉलेज सातारा आणि ग्रॅज्युएशन सायन्स विज्ञान विभागातून पदवीचं शिक्षण घेत असतानाच सायमल्टेनियसली किंवा आपण त्याला समांतर असं शिक्षण म्हणूया, तिनं NCC कॅडेट कोर्स जॉईन केला होता. आणि या NCC कॅडेट कोर्सच्या माध्यमातून तिने सैनिकी प्रशिक्षण घेतलं आणि याचा तिला पुढं फायदा झाला. ते सैनिकी शिक्षण घेत असतानाच तिनं अनेक शारीरिक कसरती सराव केले. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे जे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणतो, स्पर्धा परीक्षेचा, याचा अभ्यास केला. आणि त्याचबरोबर या विषयासाठी स्पर्धा परीक्षांसाठी लागणारं जे जनरल नॉलेज असतं, बौद्धिक चाचणी परीक्षा असते, या सर्व अतिशय भयानक अशा कसोटी असतात. आपण पाहिलं तर या सर्व कसोटीमध्ये तिनं आपलं गुणकौशल्य दाखवलं आणि आज ग्रॅज्युएशन किंवा पदवी परीक्षेचं 2य वर्ष तिचं शिक्षण चालू असतानाच तिला एक सुवर्ण संधी मिळाली. तिच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ मिळालं आणि तिनं या वायुसेनेमध्ये जी पूर्व परीक्षा दिली जाते, निवड चाचणी परीक्षा दिली जाते, या निवड चाचणी परीक्षेमध्ये तिनं केवळ यश नव्हे तर प्रथम क्रमांकाचं, महाराष्ट्राच्या प्रथम रँकमध्ये तिनं गुण मिळवलं. आणि ही साधी सोपी गोष्ट नाही. आपण सर्वजण सुज्ञ आहोत. आपण मीडिया माध्यमातून जर हे पाहिलं तर हे प्रशिक्षण किती कठोर असते, ह्या परीक्षा किती कठोर असतात. आणि अशा सर्व परिस्थितीतून आपण घरची परिस्थिती पाहिलीच की घरामध्ये तिच्या या ठिकाणी असं तिला पाठबळ असं देणारा, आर्थिक असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असेल, हे देणारं कोणी नव्हतं. मात्र तिनं स्वतःच्या जिद्दीवर, चिकाटीवर हे यश मिळालं आणि म्हणूनच ही कौतुकास्पद गोष्ट आहे. खरं तर आपण पाहिलं तर आपल्या परिसरात जावळी तालुका असेल किंवा इव्हन सातारा जिल्हा जरी आपण म्हटलं, जिल्ह्याचा विचार केला तर अद्याप वायुसेनेमध्ये भरती होणारी महिला कदाचित माझ्या माहितीनुसार तर एखादा पुरुष असू शकतो, पण महिला कोणी नाही. आणि म्हणून हे तिचं यश हे उत्तुंग यश आहे, आकाशाला गवसणी घालणारं असं यश आहे.